जनसेवामध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम माझ्या पत्रकार बांधवांचे मी आभार मानतो, कारण आज सकाळी मी एक मेसेज टाकला आणि सर्वांना या पत्रकार परिषदेचं आमंत्रण दिलं आणि ह्या परिषदेला तुम्ही या ठिकाणी माझ्यासाठी उपस्थित राहा त्याबद्दल मी सर्वांचे आभार आणि धन्यवाद. आज मी ही पत्रकार परिषद याच्यासाठी बोलवलेली आहे. मी मागील 25 वर्षापासून, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर माझे वडील कैलासवासी यशवंतराव डांगे, गंगासिंगजी लाला ठाकूर आणि बाळू महाराज टाक हे आदरणीय कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब यांचे कार्यकर्ते होते. त्यांच्या प्रचाराची धुरा हे बऱ्याच ठिकाणी सांभाळत होते, कारण हे माझे वडील कलाकार होते. कलेच्या माध्यमातून त्यावेळेस खेड्यापाड्यानं जाऊन माणसं गोळा करायचे. नंतर मोठे साहेब म्हणजे आदरणीय कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब त्या ठिकाणी यायचे, भाषण करायचे आणि पुढे जायचे. असा त्यावेळेसचा प्रचाराचा वेगळा फंडा होता. आदरणीय कैलासवासी आमदार साहेबरावजी बारडकर बापू यांचं सुद्धा माझ्या वडिलांनी काम केलं आणि तोच वारसा मी माझ्या वडिलांच्या नंतर व हयातीपासून मी आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं काम करण्यासाठी मी पुढे आलो आणि मागच्या 25 वर्षापासून, वयाच्या 25व्या वर्षापासून आणि आज 50 वर्ष वय माझं झालंय, 25 वर्षापासून मी आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं मी काम करत राहिलो काँग्रेस पक्षामध्ये पूर्वी. त्यानंतर साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये आले. कुठलीही अपेक्षा, कुठलेही काही न विचार करता मी साहेब भाजपमध्ये आल्याबरोबर मी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केला साहेबांच्याच उपस्थितीमध्ये. आणि सलग मागच्या 8 ते 9 वर्षाच्या नंतर ही निवडणूक झाली. मी काँग्रेसमध्ये असताना माझ्यावर चव्हाण साहेबांनी विश्वास टाकून मला नगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्य दिलं होतं. हे सुद्धा तेवढं सत्य आहे, नाकारता येत नाही. कार्यकर्ता म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला होता आणि मी सतत काम करत राहिलो. ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये आलो त्यावेळेस बूथ क्रमांक 237, तसं सांगायचं म्हणलं तर मागच्या 2 लोकसभा आणि 1 विधानसभा भारतीय जनता पार्टीचं काम मी साहेबांच्या सानिध्यात मी काम हिरिरीनं पूर्ण वेळ काम केलं आणि बूथ प्लस करून दिले. विधानसभेला 237 बूथ क्रमांक हा ज्या बूथवर जो बूथ अध्यक्ष होता तो अध्यक्ष काम करायला तयार नव्हता. बूथवरचे काही माझे नगरसेवक पण काम करायला तयार नव्हते. त्यावेळेस मी तिथं काम केलं आणि त्यांना सुद्धा सोबत घेऊन तो बूथ मी प्लस केला. काँग्रेसला फक्त 110 मतदान मिळालं त्यावेळेस. हे काम सांगायचं म्हणजे तात्पर्य, मी आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांसाठी मी आजपर्यंत काम केलं, भारतीय जनता पार्टीसाठी काम केलं आणि योगायोगाने मुदखेड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी उमेदवारी मागितली माझ्या पत्नीसाठी, कारण सर्वसाधारणसाठी, महिला सर्वसाधारणसाठी ही जागा सुटली होती. म्हणून मी पहिल्यांदा माझ्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली. मी कुठल्याही वार्डासाठी उमेदवारी भरणार नव्हतो. मी ज्यावेळेस मागितली त्यावेळेस मला आदरणीय चव्हाण साहेबांनी मला मुलाखती दरम्यान सांगितलं की डांगे, तुम्ही नगराध्यक्षासाठी राहू नका इच्छुक, तुम्ही नगरसेवकासाठी तुम्ही हे राहा आणि तिथून तुम्ही रुमवा. मग त्यांच्या आदेशानुसार, त्यांचा आदेश म्हणजे माझ्यासाठी एक सरसावध होता, म्हणून मी त्यांचा आदेश मानला आणि मी फक्त नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 4 मध्ये, जे की माझं घर आहे, त्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये मी इच्छुक म्हणून उमेदवारी मागितली, मुलाखत दिली. याच्यामध्ये आम्ही 4 जण प्रबळ दावेदार होतो. त्यामध्ये 3 ओपनचे होतो आणि 1 ओबीसीचा होता. आम्ही सर्व 4ही पण मित्रांनी मिळून आम्ही उमेदवारी मागितली. पण आमची इच्छा होती की या ठिकाणी साहेब आम्हाला ओपनच्या जागेवर ओपनचा उमेदवार आम्हाला देतील, 3पैकी कोणाला तरी देतील. पण शेवटच्या क्षणाला माझे जे 2 सहकारी होते, मुन्ना चांडक आणि प्रवीण काचावार, यांनी सुद्धा साहेबांना सांगितले, साहेब आम्हाला माहित नाही, डांगेला द्या. तरी सुद्धा काय झालं काही नाही माहित नाही, मला उमेदवारी नाकारली. हरकत नाही, शेवटी त्यांचा तो निर्णय आहे आणि त्यांचा निर्णय आम्हाला मान्य होता. पण दुःख या गोष्टीचे
मी एवढे दिवसापासून काम केलो. जागा होती ओपनची आणि मी ओपनसाठी जागा कॅपेबल होतो आणि ह्या प्रभागामध्ये माझं काम पण होतं आणि या वार्डातल्या लोकांनी मला उमेदवारीसाठी पुढे केलं होतं म्हणून मी उमेदवारी मागितली आणि मला उमेदवारी दिली नाही म्हणून मी शांत बसलो. एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या पुढं माझी व्यथा मांडायला हरकत नाही. वयाचं 50 वर्ष वय झालंय माझं. मी 25 वर्षापासून काम करतो साहेबासाठी, पक्षासाठी. पुढच्या 5 वर्षाला 55 वर्ष वय होते. मागचे जे युवक काम करायलेत कोणत्याही पक्षामध्ये असो, ते युवक ज्यावेळेस आपल्या 55व्या वर्षामध्ये आपण जर उमेदवारी मागितली आणि मागे येणाऱ्या 25-30तल्या युवकाला जर उमेदवारी भेटना गेली तर तो नाराज होतो. शेवटची संधी होती ही. एक वेळेस का होईना माझी नगरसेवक व्हायची इच्छा होती. नगरसेवक पद त्यांनी मला उमेदवारी दिली नाही. त्याबद्दल मी नाराज झालो. मी वाट पाहिली त्या दिवशीपासून मला कोणी म्हणजे बोलतील किंवा चला पक्षाचं काम करू ह्या भूमिकेमध्ये होतो. परंतु काही लोकांना उमेदवारी मिळाली त्या लोकांनी मला एकदम तुच्छ समजलं. मला कुठलाही म्हणजे फोन केला नाही अथवा मला कोणी पक्षासाठी आपल्याला काम करायचंय हे करायचंय म्हणून कोणी बोललं नाही. मी आजपर्यंत वाट बघितली. मग ठरवलं जिथं मान नाही, जिथं आपल्याला सन्मान नाही, तिथं राहण्यात उपयोग नाही. म्हणून मी माझ्या आज शक्ती केंद्र प्रमुख पदाचा आणि भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी आज राजीनामा दिलेला आहे. पुढची काय दिशा असणार राजकीय वाटचालीसाठी? पुढची दिशा असं काही ठरवलेलं नाही मी. मी आता सांगितलं तुम्हाला जिथं आपल्याला मान सन्मान नाही तिथं थांबण्यात अर्थ नाही म्हणून मी राजीनामा दिलाय. आणि जर पुढची दिशा जर मला ठरवायचं असेल तर मी माझ्या या वार्डामधल्या ज्यांनी मला नगरसेवकासाठी उमेदवारी मागा आणि तुम्ही पुढं व्हा म्हणून असं ज्या ज्या मतदारांनी मला माझं नाव सुचवलं होतं सर्वेमध्ये त्या मतदारांची मी हितगुज करील. जर जायचं असेल तर मला कुठं करूनच मी जाईल. पण सध्या तरी तुर्तास मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. कुठल्याही पक्षाचा मी विचार केलेला नाही. राजीनामा पत्र आपल्या सोबत आहे म्हणजे राजीनामा पत्र त्यांना म्हणजे दिले. मी हे राजीनामा पत्र मुदखेड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आदरणीय रामसिंगजी चव्हाण यांना मी पाठवलाय. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय किशोरभाऊ देशमुख यांना सुद्धा हा राजीनामा पाठवलेला आहे. आज सकाळी 10 वाजता मी हा राजीनामा दिलेला आहे. जिल्हाध्यक्षांच्या काय प्रतिक्रिया आहे? मला कुठलाही फोन आलेला नाही. फक्त शहराध्यक्षांचा फोन आला, तुम्ही राजीनामा आम्हाला पाठवला पण आम्ही राजीनामा स्वीकारलेला नाही आणि स्वीकारणार नाही. तो त्यांचा भाग आहे. मी राजीनामा दिलाय, मी पक्ष सोडलाय, हे माझा विषय. राजीनामा स्वीकारायचा किंवा नाही स्वीकारायचा ते त्यांचा विषय, त्यांनी ठरवतील. फॉर्च्युनेटली जर खासदार श्री अशोक चव्हाण साहेब तुम्हाला फोन करून तुमची सांत्वन करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही काय करणार? नाही, सांत्वनाचा काय विषय आहे त्याच्यामध्ये? मी रडलोच नाही ना. सांत्वन कुठून होईल? रडलं तर सांत्वन करतील ना. मला रडलो नाही. मी कार्यकर्ता त्यांचा होतो, हक्क मी त्यांच्याकडे मागितला. मी कुठेतरी कमी पडलेला असेल म्हणून त्यांनी मला नाकारला असेल. एकंदरीत आता 10 दिवस राहिलेले आहेत मतदानाला. त्या 10 दिवसासाठी जर अशोक चव्हाण साहेब किंवा इतर कोणते मोठे नेते जर आपल्याशी संपर्क साधून प्रचार प्रसार करण्यासाठी जर आपल्याला विनंती केली तर त्यावर आपण काय बोलणार? नाही, अजिबात नाही. मी आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्यासाठी, त्यांच्या कन्या आमच्या भगिनी आदरणीय श्रीजाताई चव्हाण यांच्यासाठी, आमच्या मातोश्री प्रमाणे असलेल्या आमच्या आदरणीय माजी आमदार अमिताताई चव्हाण यांच्यासाठी नव्हे तर चव्हाण कुटुंबासाठी केव्हाही कुठल्याही निवडणुकीमध्ये काम करायला तयार आहे. पण ह्या निवडणुकी साहेबाच्या नाहीत, स्थानिक आमच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या आणि स्थानिकला मला मान सन्मान नसल्यामुळं मी या निवडणुकीत कुठलेही काम करणार नाही. आपल्यासारख्या अनेक कार्यकर्त्याला या ठिकाणी डावळलेलं आहे आणि त्याच पद्धतीने अनेक जे कार्यकर्ते काय डावळलेले ते आज अजून देखील साहेबांचं काम करण्यासाठी काही शर्यतीवर मान्य आहेत. त्याच पद्धतीनं आपल्याकडे काही शर्यत अशी ठेवली होती का?
नाही, माझी कुठलीही शर्त नाही. माझी एकच शर्त होती, मला नगरसेवकासाठी मला उमेदवारी द्यावी प्रभाग क्रमांक 4 ब मधून, कारण माझ्या हक्काची उमेदवारी होती. प्रभाग क्रमांक 4 हा सर्वसाधारणसाठी सुटलेला होता आणि ती माझी जागा हक्काची होती आणि ओपनची जागा ओपनला द्यावी ही आमची भूमिका होती. ओपनच्या तिन्ही इच्छुक उमेदवारांची आम्हाला तिघांना पण डावळलं, म्हणजे आमच्यात कुठेतरी कमी पडलो असेल म्हणून आम्हाला डावळलं असेल साहेबांनी. बस याच्यात काय बोलणार. ज्याप्रमाणे आपण म्हणताय की ओपनची जागा होती, उत्तरेच्या 20 जागेमधून जवळपास 11 जागा खुल्या प्रवर्गासाठी खुल्या सुटलेल्या आहेत. तर त्याच्यातून एकाही खुल्या प्रवर्गातील व्यक्तींना उमेदवारी दिलेली नाही. त्यांच्यासोबत अन्याय झालेला आहे. हा विषय माझा नाही. त्यांच्यासोबत अन्याय झालेला आहे. हा विषय या भारतीय जनता पार्टीचे जे कोणी प्रमुख आहेत आणि आज नगरपालिकेला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत त्यांचा आणि साहेबाचा विषय, मी छोटा माणूस आहे, माझा विषय तो नाही. नगर परिषदेची रणधुमाळी आता काही रंगातच प्रचार यंत्रणा कामाला लागली. त्या अनुषंगाने तुमचा जो वार्डातला चाहता वर्ग आहे, तुम्ही आज राजीनामा दिला पक्षाचा, तुमच्या ज्या चाहत्या वर्गांना तुम्ही मतदारांना काय संदेश द्याल त्या म्हणजे मतदानाच्या काळामध्ये? मी माझ्या ह्या प्रभागातील माझ्या मतदार बंधूंना मी एवढाच संदेश देऊ इच्छितो, पक्ष कोणताही असो, व्यक्ती कोणीही असो, जे प्रभागातील मतदाराच्या नागरिकांच्या कामावर पडेल, सार्वजनिक समस्या दूर करण्यासाठी धावून येईल, अशा उमेदवाराला मतदान करून आपल्या प्रभागाचं विकास करून घ्यावा, भविष्य उज्ज्वल करून घ्यावं, एवढंच मी सांगू इच्छितो. मी कोणाला विरोध करणार नाही. पुढच्या पक्षाचा विचार नाही, कुठल्या पक्षाचा पत्रकार परिषदेचे काय उद्देश? पत्रकार परिषद याच्यासाठी बोलवली की माझा हा राजीनामा दिलेला आहे, म्हणजे नुसतं सोशल मीडियावर टाकून उपयोग नाही, तर माझ्या पत्रकार बंधूंना सुद्धा किंवा मी राजीनामा दिलेला आहे हा सर्वांना कळावा म्हणून ही मी पत्रकार परिषद बोलवली. प्रस्तावनेमध्ये आपल्याला सांगितलं तुम्ही की माजी खासदार, आता तिथे खासदार आहेत कोणते? त्यावेळेसचे माजी खासदार म्हणजे आजचे विद्यमान खासदार. धन्यवाद, सर्वांचे आभार.